वेलकम वेलकम टू माय चॅनल. आणि आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन लिमिट्स बघायचे आहेत. मी बिझनेस चालू केला पण माझा बिझनेस सगळा कॅशवरच होतो आणि मला समजतच नाही मी काय करू. एवढ्या पैशांचं मी काय करू, किती रुपये घेऊ, कोणाला किती देऊ, अकाउंटला किती ठेवू, सेव्हिंग अकाउंटला किती ठेवू, किती विड्रॉ करू, मला काहीच समजत नाही मी काय करू. असे प्रश्न तुम्हाला पण आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवून घेऊ. चला तर मग स्टार्ट करूया आपण. जर आपण बिझनेस चालू केला आणि आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ बिझनेस आपला सगळा कॅश मध्ये होतोय किंवा आपण कॅश खर्च करतोय, तर कॅश अकाउंटला किती ठेवायची, कॅश विड्रॉ किती करायची, कॅश मध्ये लोन किती घ्यायचं, कॅश मधून लोन द्यायचं किती, एसएफटी ट्रान्झॅक्शन काय असतात, सगळ्या गोष्टींचं सगळं कन्फ्युजन आहे. चला सगळं कन्फ्युजन दूर करू आपण. एक एक बघूया. 2026-27 असेसमेंट इयर म्हणजे फायनान्शियल इयर 25-26 आणि 26-27 दोन्ही वर्षासाठी घेऊ. सध्या लिमिट ज्या गव्हर्नमेंटने डिस्क्राईब केलेत त्या एकदा बघून घेऊया. कॅश रिसिप्ट लिमिट सेक्शन 269 ST एक लिमिट आहे कॅश रिसिप्टची. सेक्शन 269 ST मध्ये मेन्शन केले की कोणती पण व्यक्ती आहे ना 2 लाखापेक्षा जास्त कॅश रक्कम एक्सेप्ट करू शकत नाही बिझनेसमध्ये. म्हणजे 1% 1 डे बेसिस, 1 सिंगल ट्रान्झॅक्शन बेसिस किंवा 1 इव्हेंट ऑकेशन रिलेटेड टू मल्टिपल ट्रान्झॅक्शन किंवा एकच इव्हेंट मध्ये त्यातली ट्रान्झॅक्शन मल्टिपल केले तर तसं पण नाही चालणार. जसं एक्झाम्पल मी एक सर्व्हिस प्रोव्हाइड केली आणि त्याच्यामध्ये मी एकदाच 2 लाख नाही घ्यायचे म्हणून एकदा 1 लाख एकदा 1 लाख एकदा 1 लाख असे 3 लाख घेतले तर नाही चालणार, कारण इव्हेंट एकच होता, ट्रान्झॅक्शन एकच होता. तर 2 लाखापेक्षा एक्सेप्ट नाही करू शकत. एक पॅनल्टी काय लागते ते पण बघू. समजा मी कॅश रिसिव्ह केली 2.5 लाख रुपयाची, तर मग मला 2.5 लाख रुपयाची पॅनल्टी लागणार, म्हणजे 100% पॅनल्टी लागते. पकडलं गेलं तर 100% पॅनल्टी लागणार. दुसरं म्हणून 2 लाखापेक्षा तुम्हाला एका 1 डे ला सेल करायचा नाही. इन शॉर्ट बिझनेस कॅश. दुसरा पॉइंट आहे बिझनेसमध्ये मी कॅश पेमेंट किती करू शकतो. बिझनेसमध्ये कॅश पेमेंट मी 10,000 पर डे करू शकतो. 10,000 पर डे. आणि जर गुड्स ट्रान्सपोर्टर असेल तर त्याला आपण 35,000 पर्यंत करू शकतो. आता थोडं आणि लिमिटपेक्षा जास्त जर कॅश दिली तर जो काय खर्च आपण केलेला आहे तो एक इन्कम टॅक्स मध्ये अलाउड होत नाही, डिसअलाउड होतो. म्हणजे काय, समजा मी जर 15,000 रुपये कोणाला तरी कॅश दिले वेंडरला, तर माझे 15,000 रुपये डिसअलाउड होणार. मग मी माझी इन्कम मध्ये ते 15,000 रुपये ऍडबॅक होतील. ऍडबॅक झाल्यावरती मला 15,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. याच्यावरती आपण पुन्हा इन्कम ऍडबॅक कशी होते वगैरे ते सगळं नंतर पाहूयात. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू. आता आपण पॉईंट होता आपला कॅश रिलेटेड. तर आता ही पहिला पॉईंट 1 आणि पॉईंट 2 मधला एक गोष्ट समजून घ्या. सपोज मी पण बिझनेसमॅन आहे आणि समोरची पार्टी पण एक बिझनेसमॅन आहे, बरोबर. मी एक्झाम्पल घेऊ, छोटा पहिला एक्झाम्पल. मी एका कस्टमरला सेल करतो. तो त्याने जो माझ्याकडून प्रोडक्ट घेतलेला आहे ना तो त्याच्या बिझनेससाठी यूज नाही करत. तर त्याने मला 2 लाख रुपयेपर्यंत ट्रान्झॅक्शन दिलं कॅशमध्ये, मी रिसिव्ह केलं, ओके झालं, इथपर्यंत ओके झालं, राईट. पण समजा जर मी तो प्रोडक्ट समोरच्या पर्सनला दिला, विकला, त्याला जर त्याने तो बिझनेसमध्ये यूज केला तर मी 2 लाखापर्यंत कॅश एक्सेप्ट करू शकेन, बरोबर. पण तो पर्सन 10,000 पेक्षा जास्त पेमेंट करू नाही शकणार. पॉईंट समजला. कारण त्याने जर 10,000 पेक्षा जास्त पेमेंट केलं तर मला प्रॉब्लेम नाहीये, कारण मी सेल केलाय तर मला 2 लाखाची लिमिट आहे. पण त्याला प्रॉब्लेम आहे की त्याने 10,000 पेक्षा जास्त कॅश पेमेंट केला. म्हणजे समजलं तुम्हाला, 2 लाखाची लिमिट आहे पण कोणाला एंड युजरलाच होऊ शकते, कारण बिझनेस टू बिझनेस करायला गेलं तर 10,000 पर्यंतच पडणार. म्हणजे इफेक्टिव्हली 2 लाखाचं ट्रान्झॅक्शन फक्त B2C मध्ये होऊ शकतं, B2B मध्ये व्हायला थोडा प्रॉब्लेम लागेल. समजलं, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट घेऊया, पॉईंट नंबर 3. थोड्या याला चेंज करू आपण व्ह्यूज. डिस्प्ले नेव्हिगेशन इनेबल स्क्रॉलिंग, ठीक आहे. आता तिसरा पॉईंट आहे कॅश लोन डिपॉझिट रूल्स 269 SS सेक्शन 269 T. म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये लोन, माझा पुन्हा हा मोठा प्रश्न असतो, अरे मी लोन घेतोय, मला पैसे कोणतरी मित्राकडून घेतोय किंवा मी कॅश घेतोय, कोणाकडून घेऊ, किती घेऊ समजतच नाही. तर हा पॉईंट आहे तुमच्यासाठी. याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला कॅश घ्यायची आहे लोनमध्ये, तर तुम्ही जास्तीत जास्त 20,000च घेऊ शकता. आणि लोनचं जे रिपेमेंट करणार कॅशमध्ये ते पण 20,000च करू शकता. 20,000ची लिमिट डिस्क्राईब केलेली, त्यापेक्षा तुम्ही जास्त नाही करू शकत. आणि जर कॅशमध्ये 20,000 पेक्षा जर जास्त लोन रिपेमेंट वगैरे केलं तर तुम्हाला
100% पेनल्टी लागू शकते. समजा मी 50,000 रुपये कॅशमध्ये लोन घेतलं तर पेनल्टी 50,000 रुपये लागणार. सिम्पल. ठीक आहे. नेक्स्ट कॅश विड्रॉ फ्रॉम बँक. आता ज्यांचा बिझनेसमध्ये मोस्टली कॅश पेमेंटच केलं जातं ते लोक काय करतात, सेल झाल्यानंतर बँकमध्ये आलेले पैसे कॅश विड्रॉ करतात. मग विड्रॉ केलेल्या पैशांवरती पण गव्हर्नमेंट टीडीएस कट करतात. मग तुम्ही विड्रॉ करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या, तुमचा आयटीआर फाईल असलं पाहिजे. जसं की वाचून घेऊया पहिला. समजा जर मागच्या 3 वर्षामध्ये मी आयटीआर फाईल केला असला तर जर मी 1 करोडपेक्षा जास्त कॅश विड्रॉ केली तर मला 2% टीडीएस भरावा कट करणार. बँक माझा 2% टीडीएस कट करेल आणि मला बाकीचे पैसे रिटर्न करेल. राईट. पण जर माझा आयटीआरच फाईल नसेल केलेला तर मी 20 लाखापेक्षा जरी 20 लाख ते 1 करोडची एक लिमिट आहे, त्याच्यामध्ये 2% टीडीएस कट होतो आणि 1 करोडच्या वरती 5% टीडीएस कट होतो. म्हणजे बँक आपला तेवढा टीडीएस कट करेल. मग तुम्ही मागच्या आयटीआर फाईल नसेल केलं, तुम्हाला पहिले आयटीआर फाईल करावे लागतील, म्हणजे तुमचा 2% टीडीएस कट होईल. तर माझ्याकडे आत्ताच एक केस होती ज्यामध्ये तसंच झालं होतं की त्याने 20 लाखापेक्षा जास्त कॅश विड्रॉ केली आणि त्याच्याकडे लास्ट इयरचा आयटीआर फाईल नव्हतं केलं, तर मग बँकेने 2% टीडीएस कट केला. ठीक आहे. एनिवेज पण ते टीडीएस आपण रिफंड घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्हाला टॅक्स लागत नसेल, तुम्ही टॅक्स स्लॅबच्या खाली असेल तर रिफंड घेऊ शकतो. टॅक्स स्लॅबच्या खाली असणं, लिमिट, रिफंड वगैरे या सगळ्या गोष्टी मी आता बोलतोय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे. आता इथे एक एक्झाम्पल पण घेऊ लागली. 1 करोड 20 लाख जर विड्रॉ केला आणि आयटीआर फाईल केला असेल तर 2% टीडीएस कट होणार. तर म्हणजे कसं 1 करोडची लिमिट आहे, 1 करोडच्या वरती जे 20 लाख रुपये विड्रॉ केले त्याच्यावरती 2% टीडीएस कट होणार. ठीक आहे. आता 5वा पॉईंट घेऊया. हाय व्हॅल्यू कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्टिंग. हे एसएफटीचा पार्ट आहे. याच्याने कुठे टॅक्स लागत नाही किंवा काही नाही, पण हे रिपोर्ट करणं गरजेचे असतात ट्रान्झॅक्शन, असेवाले ट्रान्झॅक्शन. बँक, इन्स्टिट्यूशन, आयटी डिपार्टमेंट रिपोर्ट करतात. जसं काय तर समजा सेव्हिंग मध्ये एक ट्रान्झॅक्शन लिमिट आहे. सेव्हिंग अकाउंटला आपण कॅश डिपॉझिट किंवा विड्रॉल 10 लाखापर्यंत करू शकतो. 10 लाखाच्या वरती केली तर बँक आयटी डिपार्टमेंटला रिपोर्ट करणार आणि मग तो आपल्याला तिकडे ऑप्शन देतात, तुम्ही खरोखर तेवढे केलेत का, एक्सेप्ट, रिजेक्ट, पार्शली एक्सेप्ट, पार्शली रिजेक्ट, हे सगळं करावं लागतं. आणि एसएफटी मध्ये पण फाईल करावी लागतात ट्रान्झॅक्शन. करंट अकाउंट कॅश डिपॉझिट विड्रॉवल 50 लाखापर्यंत करू शकतो. म्हणजे करंट अकाउंट जर असेल तर कॅश डिपॉझिट विड्रॉवल 50 लाख करू शकतो आपण. म्हणूनच मगाच्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं की तुमचं करंट अकाउंट असणं गरजेचं आहे. जरी तुमचा बिझनेस छोटा असला तरी करंट अकाउंट ओपन करून ठेवा, जेणेकरून तुम्ही कॅश जरी 10 लाखापेक्षा जास्त विड्रॉवल किंवा डिपॉझिट केली तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. एफडी बनवू शकतो आपण कॅशमध्ये, पण त्याची पण लिमिट आहे 10 लाख रुपये. आणि 10 लाखापेक्षा जास्तची जर एफडी कॅशमध्ये केली तर एसएफटी मध्ये रिपोर्ट होते. आता छोटी एफडी जरी केली असेल फिक्स डिपॉझिट तरी पण ते एआयएस मध्ये रिपोर्ट होतेच. पण जर 10 लाखापेक्षा जास्त जर कॅश मधून झाली तर ती एसएफटी ला पण रिपोर्ट होते. आणि प्रॉपर्टी कॅश जर 30 लाखापेक्षा कॅश मध्ये असेल तर ते पण रिपोर्ट होते. ठीक आहे. म्हणजे यांना काही टॅक्स लागणार नाही, ते टॅक्स लिमिट नाही. पण आयटी मध्ये जर तुम्ही हे ट्रान्झॅक्शन केले असेल तर हे एसएफटी मध्ये रिपोर्ट होतात, त्यामुळे मग नोटीस येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर एक पुढे चॅरिटेबल ट्रस्ट. ज्यांच्याकडे चॅरिटेबल ट्रस्ट आहेत ना ते लोक डोनेशन एक्सेप्ट करतात. बरोबर. चॅरिटेबल ट्रस्ट डोनेशन एक्सेप्ट करणं आणि त्यांच्याकडे एटीजी असेल किंवा एटीजीसी जे काय असेल त्याच्यामधून ते फक्त 2,000 पेक्षा जास्त डोनेशन रिसिव्ह नाही करू शकत कॅशमध्ये. 2,000 पेक्षा जास्त कॅश डोनेशन केल्यास डिडक्शन मिळणार नाही. म्हणजे ते डोनेशन रिसिव्ह करू शकतात, पण आपण एटीजी मध्ये डिडक्शन घेण्यासाठी जर इन्व्हेस्टमेंट केला असेल तर 2,000 पेक्षा जर कॅश मध्ये असेल तर आपल्याला डिडक्शन मिळणार नाही. चॅरिटेबल ट्रस्टला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. म्हणजे 2,000 ची लिमिट आहे, म्हणून जर कधी डोनेशन कोणाला देत असेल 2,000 पेक्षा जास्त तर युपीआय ट्रान्झॅक्शन किंवा बँक ट्रान्सफरनेच करून द्यायचं. कॅशने 2,000 पेक्षा जास्त दिले तर आपल्याला एटीजी मध्ये डिडक्शन मिळणार नाही. त्याच्यानंतर काही महत्वाचे पॉईंट्स लक्षात घेऊया आपण. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे बिझनेसमध्ये तुम्ही जर रेग्युलर बिझनेस करत असाल तर लक्षात ठेवायचे. मोठे ट्रान्झॅक्शन नेहमी बँकिंगनेच करायचे. कॅश बुक डेली अपडेट ठेवायचं आहे. क्लायंटला 2 लाखाचा कॅशचा रूल स्पष्ट सांगून टाकायचा, 2 लाखापेक्षा जास्त मी कॅश एक्सेप्ट करणार नाही म्हणून. एसएफटी रिपोर्टिंग लिमिट लक्षात ठेवायचे आणि त्या लिमिटपेक्षा जास्त क्रॉस करायचे नाही. ट्रान्झॅक्शन क्रॉस केले असेल तर तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन, स्ट्रॉंग डॉक्युमेंटेशन असले पाहिजे. हे लक्षात ठेवून जर बिझनेस केला तर तुम्हाला कॅश डिपॉझिट, विड्रॉवल, कॅश लोन, कॅश सेल, कॅश पेमेंट काही केलं तरी सुद्धा प्रॉब्लेम कधीच होणार नाही. फक्त ह्या लिमिट लक्षात ठेवून बिझनेस करायचा आहे. अजून एक लिमिट आहे ती बघूया, छोटीशीच लिमिट आहे.
जास्त काही मोठा कॉम्प्लिकेशन नाही त्याच्यामध्ये. एक तर प्लांट अँड मशिनरी म्हणजे असेट परचेस जर तुम्ही केला आणि 10,000 पेक्षा जास्त जर त्याची व्हॅल्यू असेल तर आपल्याला असाही एक्सपेन्सेस डिसअलाउडच होतं, पण डेप्रिसिएशन पण मिळणार नाही. सेक्शन 43 मध्ये डेप्रिसिएशन अलाउड नाही होणार कॅश जर पेमेंट केलं असेल तर. आणि कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये समजा इन्कम आली, कॅश मध्ये जर आपल्याकडे इन्कम आली आणि 2 लाखापेक्षा जास्त आहे आणि त्याला आपण कुठे इन्कम शो नाही केली किंवा कॅश आपल्याकडे एक्स्ट्रा कॅश सापडली जी कुठेच आपण वरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आहे आणि आपण रिपोर्ट नाही केली किंवा आपण त्याच्यावर टॅक्स नाही भरला, अशी कॅश जर तुमच्याकडे मिळाली तर ती अनएक्सप्लेन कॅश क्रेडिट सेक्शन 68 आणि अनएक्सप्लेन मनी सेक्शन 69A ह्या दोन गोष्टींमध्ये ह्या सेक्शन अंडर मध्ये या सेक्शन मध्ये तुम्हाला टॅक्स लागतो आणि तो कॅश सोर्स पूर्ण झाला की कुठून आले ते पैसे तर त्याच्यावरती टॅक्स लागणार प्लस 60% पॅनल्टीची पण रिस्क असते. पॅनल्टी 60% पॅनल्टी लागू शकते. तर हे सगळे कॅशचे ट्रान्झॅक्शनचे लिमिट्स होते. हे वगैरे लक्षात ठेवून जर बिझनेस केला तर काहीच प्रॉब्लेम नाही. चला एकदा पुन्हा गो थ्रू करून बघूया शॉर्टमध्ये. कॅश रिसिप्ट 2 लाखापेक्षा जास्त घेऊ शकत नाही आपण पर पर्सन, पर सिंगल ट्रान्झॅक्शन, पर इव्हेंट. ओके. तसंच जर बिझनेसमध्ये कॅश पेमेंट पण करू शकत नाही आपण 10,000 पेक्षा जास्त. आणि गुड्स ट्रान्सपोर्टर झालं असेल तर ट्रान्सपोर्टला पण 35,000 पर्यंत करू शकतो. कॅश डिपॉझिट विड्रॉवल 20,000 पेक्षा जास्त कॅश लोन द्यायचं नाही किंवा रिपेमेंट घ्यायचं नाही. त्याच्यानंतर कॅश विड्रॉल बँकेतून करत असेल तर 3 वर्षाचा ITR फाईल करूनच कॅश विड्रॉ करा जर तुम्ही 1 करोडपेक्षा जास्त विड्रॉ करत असाल तर. कारण 1 करोडपेक्षा जास्त केली तर 2% TDS कट होईल, पण जर ITRच 5 ते 3 वर्षाची फाईल नसतील गेले तर तो TDS 5% होईल आणि 20 लाखापासूनच कट व्हायला चालू होईल. मग 20 लाख ते 1 करोड पर्यंत 2%, 1 करोडपेक्षा जास्त असेल तर 5%. ठीक आहे. त्याच्यानंतर हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन तुम्हाला या रिपोर्टिंग मध्ये लक्षात ठेवायचे. कॅश हा सगळ्यात मोठा प्रश्न होता, कॉमन प्रश्न जे मला विचारायचे लोक. सेव्हिंग अकाउंटला किती कॅश ठेवू, करंट अकाउंटला किती कॅश ठेवू, किती डिपॉझिट करू, किती विड्रॉ करू. तर ही लिमिट तुम्हाला आता क्लिअर झाली असेल. 10 लाख आणि 50 लाख रुपये. सेव्हिंगला 10 लाख, करंटला 50 लाख. FD 10 लाखापर्यंत करू शकतो, प्रॉपर्टीमध्ये कॅश 30 लाखापर्यंत टाकू शकतो, पण हे रिपोर्ट होणार, याच्याने टॅक्स लागणार नाही. चॅरिटेबल ट्रस्टला जर तुम्ही डोनेट करत असाल तर 2,000 पेक्षा जास्त कॅशने करायचं नाही, नाहीतर तुम्हाला त्याचं डिडक्शन मिळणार नाही. त्याच्यानंतर हा असेट वाला पार्ट होता. जर तुम्ही असेट परचेस केलं कॅशमध्ये तर कारण तो एक्सपेन्सेस अलाउड होत नाही, त्यामुळे डेप्रिसिएशन आपण चार्ज करतो, PNL ला हिट करतो, त्यामुळे तो एक्सपेन्सेसचा पार्ट झाला. मग तो एक्सपेन्सेस पण. आणि जर इन्कम कॅशमध्ये एखादी आली आणि तुम्ही रिपोर्ट नसेल केली, त्याचं प्रूफ नसेल, तुमच्याकडे सोर्स नसेल की पैसे कुठून आले, तर ते अनएक्सप्लेन मनीमध्ये जातात, अनएक्सप्लेन कॅश क्रेडिटमध्ये जातात आणि त्याच्यावरती टॅक्स लागतो प्लस 60% पेनल्टी पण लागते. ओके. तर आता इथून पुढे बिझनेस करताना ह्या कॅशच्या लिंक गोष्टी लक्षात ठेवा. पुन्हा विसरला तर पुन्हा युट्यूब चॅनलवर येऊन ही व्हिडिओ पहा आणि याप्रमाणे कॅशचे ट्रान्झॅक्शन सेट करा आणि तुमचा बिझनेस तुम्ही ग्रो करा. व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.